बंडू काकांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश सोहळा आणि या निमित्ताने बंडू काकांना भारतीय जनता पार्टीत प्रवेश देण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले आदरणीय गिरीश भाऊ महाजन, त्याचबरोबर माजी केंद्रीय संरक्षण मंत्री आदरणीय बाबासाहेब, त्याचबरोबर आज एक गोड व्यक्तिमत्व आपल्या या सभेमध्ये आज शक्यतो कधी दिसत नाही, परंतु या मालेगावला रवीजी आज तुमची उपस्थिती या ठिकाणी लाभली। तुम्हाला बघण्यासाठी नेहमी मुंबईला यावं लागतं। आमचे या मालेगाव जिल्ह्याचे यशस्वी जिल्हा अध्यक्ष निलेशजी कचवे, शहर अध्यक्ष देवा पाटील, लकी आबा गिल आणि या मालेगाव जिल्ह्याचे निवडणुकींची धुरा पक्षाने त्यांना प्रभारी म्हणून या ठिकाणी सोपवलेले असे माजी जिल्हा अध्यक्ष दादाजी जाधव, दीपकजी पवार, अरुण माऊली आणि सर्वच गिरीश भाऊंवर प्रेम करणारे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक, पदाधिकारी आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज या कार्यक्रमाला मंगेश दादा चव्हाण आणि दिलीपजी बोरसे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते, पण दोघे ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुका असल्या कारणाने ते भाऊंची परवानगी घेऊन आणि आम्हाला शुभेच्छा देऊन यातून मार्गक्रमण त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। भाऊ, तुम्हाला माझं सगळंच माहिती आहे। गेल्या वर्षभरापासून विधानसभा म्हणजे जवळपास 12 महिने आणि काही दिवस झालेले आहेत, 3-4 दिवस वरती झालेत। हे 12 महिने म्हणजे जसं पांडव वनवासामध्ये 12 वर्षे होते तसे हे भारतीय जनता पार्टी विना मला या ठिकाणी वाटत होते। भाऊ, मी जे केलं आणि अगदी माझा भारतीय जनता पार्टीतला पूर्व इतिहास जर पाहिला असेल तर माझं एकच उद्दिष्ट कायम राहिलेलं आहे की जी भारतीय जनता पार्टी सुरेश नानांच्या काळामध्ये युतीतल्या आपल्या दोघं पक्षांमध्ये मोठा भाऊ म्हणून भूमिका या ठिकाणी निभावत होती, 2004 नंतर मात्र या भारतीय जनता पार्टीला कोणाची तरी दृष्ट लागली आणि या ठिकाणी आपल्याला संघर्ष करावा लागला। 2014ला नरेंद्रजी मोदींची प्रचंड अशी लाट या देशामध्ये आलेली असताना आम्हाला या मतदारसंघाने बाबांच्या माध्यमातून खासदारकीचं मोठं मताधिक्य दिलं, परंतु आम्हाला जे अपेक्षित होतं ते मात्र काही होत नव्हतं आणि एकेकाळी या पक्षाला भट ब्राह्मणांचा, शेठजी भटजींचा पक्ष म्हणून असं हिनवलं जायचं। आजची आपण सगळ्यांची जर संख्या बघितली तर सगळा शेतकरी, कामगार, कष्टकरी, दलित, आदिवासी आज हा सगळा समाज या ठिकाणी भाऊ एकत्रित झालेला आहे। ने अगदी सहज झालेलं नाही भाऊ। या मालेगाव शहरामध्ये हे रोपटं वाढवणं इतकं सोपं नव्हतं, पण करावं तरी काय। आपली भाजपची हक्काची जागा गेली,
आणि ती मिळवण्यासाठी म्हणून मी आपल्याकडे सुद्धा अनेक वेळा साकडं घातलं. बंडू काकांचा सुद्धा विषय मी आपल्याकडे घेऊन आलो, पण आपण आम्हाला सांगितलं, बजावलं, युती धर्माचं पालन करायचं. परंतु भाऊ त्याच्या आधी सुद्धा आम्ही तुम्हाला सांगायचो की जे आमच्या मतदारसंघातून निवडून गेलेले जे आमदार होते, मंत्री झाले, पालकमंत्री झाले, त्या काळात भारतीय जनता पार्टीची त्यांनी काय अवस्था केली हे पण तुमच्या सांगण्यावर आम्ही सोडून दिलं. परंतु भाऊ ज्यावेळेस संघाच्या शाखेचा विषय आला, मी हाडाचा स्वयंसेवक आहे आणि ज्यावेळेस आपल्या 3 शाखा या मालेगाव शहरातून काहीतरी कारण देऊन ते संघस्थानं त्या ठिकाणी जो बळकावण्याचा प्रयत्न केला गेला, त्यावेळेस मात्र कुठलाही स्वयंसेवक हा स्वस्थ बसू शकत नाही. आणि म्हणून मी तुमची अवज्ञा केली आणि बंडू काकांबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. भाऊ मी बंडू काकांना 2 वर्षापासून सांगत होतो, उमेदवारी करायचं तर भारतीय जनता पार्टीत या, कारण हा खरा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचा आहे आणि तुमची आमची ताकद एकत्र झाली तर निश्चितपणे भाऊ आणि देवेंद्र भाऊ आपल्याला काहीतरी न्याय देण्याचा प्रयत्न करतील, ही जागा आपल्याला सोडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतील. पण बंडू काकाला त्यावेळेस या गोष्टी मी समजवण्यात कमी पडलो आणि बंडू काकांनी अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मला पक्षातून निलंबित करण्यात आलं. वर्षभर मी आपल्याकडे चक्रा मारत होतो, बावनकुळे साहेबांकडे चक्रा मारत होतो, सर्व पदाधिकाऱ्यांकडे चक्रा मारत होतो. कारण जो त्रास मी अनुभवलेला आहे, ही भारतीय जनता पार्टी उभी करत असताना अनेक केसेस अंगावर घेतलेल्या आहेत. अनेक म्हणजे या ठिकाणी एकच ओघ असायचा, तो म्हणजे भुसे साहेबांकडे. आणि असं असताना कार्यकर्ता धरून ठेवायचा, टिकून ठेवायचा, हे मोठं अवघड काम होतं. पण आम्ही, आणि असंही नाही की आम्हालाही त्या ओघामध्ये काही आम्हाला ऑफर्स आल्या नाहीत, परंतु आम्ही एका ध्येयाने वेडे आहोत. एकच स्वप्न बघितलं की जोपर्यंत आपल्या हयातीमध्ये जे एकदा बघितलं सुरेश नानांच्या काळात, तसा पक्ष हा भारतीय जनता पार्टीचा पक्ष भले युती राहिली तरी हा मोठा भाऊ म्हणून समोर आला पाहिजे. आज भाऊ हे स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे, परंतु हे आज संख्येने दिसत आहे. येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीमध्ये याचं मतामध्ये झाल्याशिवाय हे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. आणि आपण या ठिकाणी बंडू काकांना प्रवेश देण्याचा जो निर्णय घेतला, खरोखर भाऊ आज आपण बघितला असेल, या मालेगावात हा उत्साह फार मोठ्या काळानंतर या ठिकाणी बघायला मिळालेला आहे. भारतीय जनता पार्टीने आज इतकं मोठं रेकॉर्ड तोडलेले भाऊ की या मालेगाव शहरामध्ये आजपर्यंत कुठल्याही कार्यक्रमाचे एवढे बॅनर्स लागले नसतील, एवढे बॅनर्स लागलेत. आणि एवढ्या पंचक्रोशीमध्ये कुठेही फ्रेम शिल्लक राहिल्या नाहीत. अनेकांचा या ठिकाणी हिरमोड सुद्धा झालेला आहे. भाऊ इतका उत्साह आहे, फक्त आता गरज आहे तुमच्या आशीर्वादाची. आणि या ठिकाणी जे काही थोडेफार किरकोळ विषय आहेत, याच्यामध्ये आपण जर लक्ष घातलं तर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आम्ही तर फक्त आम्हाला काही नको आहे, फक्त भारतीय जनता पार्टी हा पक्ष हा मोठा झाला पाहिजे. या ठिकाणी मी तुम्हाला दहीहंडीचं उदाहरण देईन. दहीहंडी ज्यावेळेस होत असते, जे मनोरे रचला जातो, त्यावेळेस नागरिकांमध्ये जी समतल जी खालची फळी असते, या फळीमध्ये चांगले मजबूत पैलवान त्या ठिकाणी उभे केले जातात. त्याच्यानंतर त्यांच्यापेक्षा हलके त्याच्यावर आणि त्याच्यापेक्षा हलके आणखी वर घेतात आणि मग ती कुठेतरी तो मनोरा या ठिकाणी तयार होतो. आणि ज्याला दहीहंडी फोडण्याचा मान मिळतो भाऊ, तो सगळ्यात कमी वजनाचा त्या ठिकाणी असतो. आज जर आपण नीट पाहिलं, बंडू काका त्यांचं वय आणि माझं वयामध्ये फार जास्त फरक नाही, पण तरी आमचे खांदे अजून पण मजबूत आहेत. देवा पाटील बघून घ्या, अनेक लोक दादा जाधव असतील, ते असतील
नाही म्हणून मी पहिल्या म्हणजे मी दिसत नाही, नागरिकांना मी दिसत नाही, पण माझ्या खांद्यावर घेण्याची ताकद आणि तो मनोरा झेलण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. म्हणून कचवे सर, हा दही अंडी फोडण्याचा मान कायम तुम्हालाच मिळणार आहे. परंतु तुम्ही हे लक्षात ठेवा, या खाली तुम्ही ज्यांच्या खांद्यावर उभे आहात यांना मात्र विसरू नका. भाऊ, खरोखर तुमचे आणखी एक उपकार या मालेगाववर झालेत. तुमचा इतका व्यस्त कार्यक्रम असताना सुद्धा आणि ज्या वेळेस तुमचं या मालेगाव शहरामध्ये आगमन झालं आणि तुम्ही सांगितलं की मी येतो, डायरेक्ट माईक घेतो, भाषण करतो आणि लगेच चाळीसगावकडे रवाना होतो, मात्र तुम्ही आमचे विनंतीला परत एकदा मान दिला. आणि आज या सगळ्यांच्या भावना, भाऊ आमची 4:30ची वेळ, आपण पत्रिका बघा, ही सगळी मंडळी 4 वाजेपासून या ठिकाणी हजर आहे. कारण या मालेगाव शहराचं, या मालेगाव शहरातील कार्यकर्त्यांचं कौतुक यांना सगळ्यांना ऐकायचं आहे. आपण अनेक वर्ष झाल्यात, त्याच्यानंतर या मालेगाव शहरामध्ये आपलं आगमन या ठिकाणी झालं. आम्हाला तर असं वाटायचं काही मिलीभगत तर नाही का, हा आंदन तर नाही देऊन टाकला बा भारतीय जनता पार्टीने हा मतदारसंघ, म्हणून कोणीच या ठिकाणी येत नाही. आणि तुमच्या येण्याने आमची ही शंका पण दूर झाली की हा मतदारसंघ आता निश्चितपणे सगळ्या दृष्टीने, कार्यकर्ते असतील, निवडणुका असतील, विकास कामं असतील, आणि या सगळ्यांमध्ये हा तालुका, हा आपला मालेगाव मतदारसंघ येणाऱ्या काळामध्ये अग्रेसर होताना आपल्याला या ठिकाणी दिसेल. भाऊ, या निमित्ताने मी आपल्याला एक विनंती करेल, तसं पत्रही मी आपल्याला दिलेलं आहे. आम्हाला या ठिकाणी कापूस खरेदी केंद्र लवकरात लवकर मंजूर करून द्यावं एवढी विनंती मी आपल्याला, आपण जर एक फोन जर जयकुमार रावळ साहेबांना केलात तर निश्चितपणे आमच्या माळमाथ्याच्या, आणि या ठिकाणी माळमाथ्याची संख्या जवळपास निम्म्याच्या वर आहे, या माळमाथ्याच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. आणि एक पत्र त्याचं अजून मी डिक्लेअर केलं नाही की मी तुमच्याकडे एक विशेष पॅकेज मागितलेलं आहे, ते पत्र अजूनही कलेक्टर ऑफिसला आपण एवढं तंबी देऊन सांगितलं कि मेरा कार्यकर्ता सुनील गायकवाड भेज रहा हूँ, उसका काम पूरी ताकद से करना, मात्र ते अजूनही त्या टेबलांवरच ते पत्र फिरत आहे. एखाद्या वेळेस जर शक्य झालं तर कलेक्टर साहेबांना जर सांगितलं तर निश्चितपणे या ठिकाणी थोडेसे आमच्या शेतकऱ्यांचे अश्रू या ठिकाणी पुसले जातील. आणि आमचं जे सायनं सर्कल आहे हे पूर्णपणे अतिवृष्टीग्रस्त जे शेतकरी आहेत त्यांना लोणावळ्याला काहीतरी त्यांचं ते मापन यंत्र जे आहे ते लोणावळ्याला आहे. आणि जर आपला माळमाथा जर पाहिला, जी गावं सायने सर्कलमध्ये आहेत, या सायने सर्कलच्या थोडक्यात सांगतो भाऊ की या सायने सर्कलला त्या ठिकाणी वगळण्यात आलेले आहे, तर त्याचा समावेश कसा करता येईल आपण एवढं बघावं. आणि आमच्या या सगळ्या माळमाथा म्हणजे अगदी कोरड असा भाग आहे. ते आता बसल्यावर सांगतो मी, तो विषय झालेला आहे. आणि भाऊ, फक्त एवढ्या या 2-3 मागण्या आहेत, याच्याकडे आपण लक्ष द्यावं. आणि या ठिकाणी बंडू काका आणि आमच्या विनंतीला मान देऊन आपण आलात त्याबद्दल मी या ठिकाणी आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद आबा. आबांचा बोलण्याचा मतितार्थ एक आहे की आबा आणि सन्मान्य भाऊ या ठिकाणी बसलेले आहे. समोर उपस्थितांमध्ये आता जी भाऊंनी सांगितली जी मळमळ आहे, ती मळमळ ज्या वेळेला समोर व्यासपीठावर बसलेल्यामध्ये जेव्हा वळवळ सुरू होणार नाही तेव्हा खऱ्या अर्थाने चळवळ सुरू होणार नाही. आणि ही चळवळ जर उभी करायची असेल, आज पुन्हा सांगतो की आज मालेगाव तालुक्यामध्ये जी मळमळ सुरू आहे ती आबांनी या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. म्हणून व्यासपीठावर बसलेल्या सर्व अतिथींना सांगतो की आपण कुठेतरी वळवळ आणि कळकळ सुरू झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने जनतेमध्ये चळवळ सुरू होणार नाही. ही चळवळ सुरू होईल अशी मी भाऊंना या ठिकाणी विनंती करतो. आणि पुन्हा आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी आदरणीय सुभाष भामरे